आपला विदर्भ लाईव्ह। बुलढाण्यातील करवंड शिवारात भीतीचा काळोख पसरला आहे। ज्ञानगंगा अभयारण्य लगत असलेल्या भागात शेतात काम करणाऱ्या 2 शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला। दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। चला पाहूया नेमकं काय घडलं या रिपोर्टमधून। ज्ञानगंगा अभयारण्य लगतचा करवंड शिवार। नेहमी सारखाच दिवस। शेतात फवारणीचं काम सुरू होतं आणि अचानक घनदाट झुडपातून एक अस्वल बाहेर पडला। शेतात काम करत असलेला रोहिदास हंजारी राठोड वय वर्ष 42 याच्यावर अस्वलाने थेट हल्ला चढवला। अचानक झालेल्या या हल्ल्याने शेतकरी घाबरले आणि आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला। लोकांच्या आवाजाने अस्वलाने पळ काढला, पण काही अंतरावर जाऊन त्याने पुन्हा एका शेतकऱ्यावर झडप घातली। हल्ल्याचे दुसरे शिकार ठरले दत्तात्रय दगडूजी लहाने वय वर्ष 52। दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर रोहिदास राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे। या घटनेनंतर करवंड आणि परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अस्वल पुन्हा परिसरात दिसू शकतो म्हणून वन विभागाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे। माझं नाव दत्तात्रय दगडू लहाने, राहणार करवंड। काय घटना घडलेली आहे तुमच्यासोबत? मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी नेऊन टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वागताना समोरून 2 अस्वल आले। एकदम मला दिसलेच नाही। मी खाली वाकेल होतो। एकानं हल्ला केला, एक समोर चालला गेला। अजून कोणावर हल्ला झालेला आहे का तिथे? रोहिदास राठोड माझ्यापासून समोर थोडा अंतर होता समोर, तिकडे त्यांच्यावर हल्ला केलाय? हो। अगोदर कोणावर हल्ला झालेला? त्याच्यावर रोहिदास राठोड हल्ला झाला। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आले होते का तुमच्याकडे? हो, आले। तर करवंड शिवारातल्या या अस्वल हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वन विभागाने तातडीने पिंजरा आणून गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे। सुदैवाने दोन्ही शेतकरी वाचले असले तरी परिसरात भीतीचं सावट कायम आहे।